नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे. आपलं मनस्वास्थ्य उत्तम राहणं हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं, कारण जर आपलं मन स्वस्थ असेल आणि निरोगी असेल तर आपलं शरीर सुद्धा स्वस्थ आणि निरोगी खूप मदत मिळते. तर आपला स्ट्रेस कसा दूर करायचा, दैनंदिन जीवनामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत असणारा ताणतणाव दूर करण्यासाठी किंवा आपल्या मनातले नेगेटिव्ह विचार दूर करण्यासाठी आपल्याला स्वतःला कसं तयार करायचं आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण नेहमीच बोलत असतो. वेगवेगळे विषय आहेत जे आत्तापर्यंत झालेले आहेत, त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतात. याच्या व्यतिरिक्त प्लेलिस्ट आहेत. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतील. वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज वर्गीकरण केलेलं आहे आपण. जसं स्ट्रेस मॅनेजमेंटचे व्हिडिओज वेगळे आहेत, रिलॅक्सेशन टेक्निक्स जे आहेत त्याचे व्हिडिओज वेगळे आहेत, किंवा नातेसंबंधातल्या गोष्टी आहेत त्याचे व्हिडिओज वेगळे आहेत. तर त्याप्रमाणे तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला ते व्हिडिओज हवे ते बघता येऊ शकतात. तर त्याचा तुम्ही जरूर फायदा करून घ्या. आज जे आपण बोलणार आहोत ते आपल्या आयुष्यात येणारे ज्याला आपण डिफिकल्ट टाइम्स म्हणतो, किंवा जे अवघड प्रसंग, कठीण प्रसंग असतात, किंवा अगदी रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना असतात, किंवा आपल्याला असं वाटतं की तिथे आपल्याला खूप त्रास होतोय, आपल्यावरती अन्याय होतोय, किंवा चुकीच्या गोष्टी आपल्या बाबतीत घडल्या जात आहेत जे आपण डिझर्व करत नाही. तर हे का घडलं, कशासाठी घडलं, घडायला नको होतं, असं खूपदा आपल्याला अशा प्रसंगांना आणि घटनांना सामोरं जावं लागतं. आणि प्रत्येक जणच जात असतो त्याच्यातून, कारण कोणाचंच आयुष्य हे कम्प्लीट आणि परफेक्ट नाही आहे की सगळं काही खूप छान आणि नेहमीच कायम चांगलं चालू आहे आणि कधीच काहीच कुठे वावगं घडत नाही आहे किंवा त्रास होत नाही आहे, असं होत नाही. कमी अधिक प्रमाणात सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अप्स डाऊन्स हे चालू असतात आणि घटना प्रसंग हे त्रासदायक होत असतात. तर त्यावेळेला जे आपण स्वतःला जे मेसेजेस देतो ना, जे संदेश आपण स्वतःला देतो, किंवा त्या घटनांचा अर्थ आपण जो काढलेला असतो ना, त्यामुळे आपला स्ट्रेस जास्त खरं तर वाढतो. तर तिथे एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवण्याजोगा जो आहे तो इथे आज आपण त्याच्यावरती बोलणार आहोत, की आपण जर ते तक्रार करत राहिलो की हे माझ्या बाबतीत का घडलं, किंवा हे घडायलाच नव्हतं पाहिजे, किंवा जर हे घडलंय तर हे खूप दुर्दैवी आहे आणि आता काही मला हे सहन होऊ शकणार नाही, किंवा माझ्या सहनशक्तीच्या ह्या गोष्टी पलीकडे चाललेल्या आहेत आणि मी का म्हणून सहन करायचं, तर मी हे सहन करणार नाही, असं जे काही आपण स्वतःला त्या घटनेबद्दल जे मेसेजेस आपण देत असतो, किंवा आपण स्वतःला दुर्दैवी समजायला लागतो, स्वतःला हतबल समजायला लागतो, किंवा स्वतःला जगामध्ये सगळ्यात दुःखी आहोत आपण असं समजायला लागतो, आणि आपल्या वाट्याला खूप मोठं दुःख आलेलं आहे, खूप मोठा त्रास आलेला आहे, आणि हे असं का घडलं, त्याचं कारण काय, हे घडायलाच नको होतं, वगैरे वगैरे. तर अशा अर्थाची जी वाक्य आपण स्वतःला बोलतो आणि त्याच्यामुळे आपलं दुःख किंवा आपला त्रास, आपला स्ट्रेस, ताण हा वाढत राहतो. तर तिथे आपण जर स्वतःला म्हणालो की हरकत नाही, हे 2 शब्द जे आहेत ना, आता जेव्हा आपण हरकत नाही हा शब्द प्रयोग करतो, किंवा आपण कोणाला तरी दुसऱ्याला जेव्हा म्हणतो कुठल्याही बाबतीमध्ये, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो नक्की, की त्याचा अर्थ आपल्याला हा सांगायचा असतो की मला ही गोष्ट काही फरक पडत नाही, मला या गोष्टीमुळे कोणताही त्रास नाही आहे, किंवा तो त्रास मी बेसिकली करून घेणार नाही आहे. मला वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे, की जर एखादी गोष्ट थोडी माझ्या डिस्कम्फर्टमध्ये येते, माझ्या कम्फर्टच्या बाहेर जाते आहे, ज्याच्यामुळे माझ्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडत आहेत, किंवा मला हव्या तशा घडत नाही आहेत, तर त्या मला चालू शकतील, किंवा मी त्याचा त्रास स्वतःला करून घेणार नाही, असा अर्थ तिथे अभिप्रेत असतो की हरकत नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यातून. तर आपण हे जेव्हा आपल्याच दुःखांच्या बाबतीत, आपल्याच त्रासाच्या बाबतीत, आणि आपण स्वतःला जर सांगत राहिलो सतत पुन्हा पुन्हा की हरकत नाही, कोणी जर माझ्यावरती प्रेम करत नाही, कोणी जर मला काहीतरी वावगं ट्रीट करत आहे, वेगळं ट्रीट करत आहे, कोणी मला त्यांच्यामध्ये सामील करून घेत नाहीये, माझ्या आयुष्यामध्ये अचानक अपयश येतंय, माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी दुर्दैवी घटना घडतायत,
माझं नुकसान होतंय किंवा माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी अकस्मात काहीतरी घडतंय की जे अनपेक्षित आहे, जे धक्कादायक आहे आणि जे माझ्या कधीही कल्पनेमध्ये नव्हतं. तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी जर आपण हरकत नाही हे 2 शब्द स्वतःसाठीच वापरले, आता याचा अर्थ असा नाहीये की चुकीच्या गोष्टी ज्या आपल्या बाबतीत घडतायत त्याच्याबद्दल आपण काहीही वाटून न घेणं किंवा ते तसंच अन्याय सहन करत राहणं, हा अर्थ इथे अजिबातच अभिप्रेत नाहीये किंवा त्याचा अर्थ नाहीये. इथे मुद्दा आपला हा चाललाय की जेव्हा आपण स्वतःला हरकत नाही असं म्हणतो, त्याचा अर्थ असा आहे की जो काही दुर्दैवी प्रसंग, जी काही दुर्दैवी घटना किंवा जे काही मनाविरुद्ध घडलेलं आहे ते घडण्याला माझी हरकत नाहीये. ते घडल्यानंतर त्याला कसं तोंड द्यायचं किंवा त्याला किती चांगल्या पद्धतीने मात करायची त्याच्यावरती हे माझ्या हातात आहे किंवा हा चॉईस, हा जो कंट्रोल आहे तो माझ्याकडे आहे. म्हणजे घटना दुर्दैवी आहे, प्रसंग त्रासदायक आहे, त्याच्यातून बाहेर पडणं सुद्धा अवघड आहे, ते एक मोठं आव्हान आहे. पण तरी सुद्धा जर मी स्वतःला सांगत राहिले की हरकत नाही, तर ह्याचा अर्थ की मी त्या घटनेचा, त्या प्रसंगाचा किंवा त्या लोकांच्या वागण्याचा स्वीकार करून, परिस्थितीचा, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तयार आहे त्या गोष्टींच्या परिणामांना तोंड देण्यासाठी किंवा त्याचा स्वतःवरती दुष्परिणाम न करून घेण्यासाठी. 2 गोष्टी आल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जे आपण म्हणतो की दुःखात रडत बसणं, दुःख मोठं करणं आहे त्यापेक्षा मोठं करणं आणि सतत त्या दुःखाचाच विचार करत राहणं, हे झालं की त्या दुःखामध्ये अडकणं. म्हणजे त्या दुःखाचा आपण स्वतःला त्रास करून घेणं, हा एक पहिली त्याची बाजू झाली. तर मी ते करून देणार नाही, होऊ देणार नाही, त्या दुःखामध्ये स्वतःला बुडू देणार नाही, त्याच्यामध्ये स्वतःला वाहून जाऊ देणार नाही, त्याचा परिणाम स्वतःवर होऊ देणार नाही. ही एक बाजू झाली. आणि दुसरी बाजू की मी त्याच्यावरती मात करणार. ते दुःख माझ्या आयुष्यातलं एकमेव दुःख किंवा ते माझं पूर्ण आयुष्य असू शकत नाही. कितीही मोठं दुःख आणि कितीही मोठा त्रास असला तरी माझ्या आयुष्यातला तो एक भाग आहे. आणि ते सोडून सुद्धा जे इतर आयुष्य आहे किंवा इतर आयुष्य असू शकतं, अजूनही चांगलं असू शकतं किंवा ते चांगलं बनवण्यासाठी मी प्रयत्न करू शकते, त्याच्यावरती मला लक्ष द्यायचंय. मला या दुःखाला माझं संपूर्ण आयुष्य बनवून नाही टाकायचंय, मला त्याच्यावरती मात करून पुढे जायचंय. आणि पुढची जी चांगली बाजू आहे ती मला बघायची आहे माझ्या आयुष्याची. तर ह्या अशा 2 गोष्टी आपल्याला त्या हरकत नाही या शब्दातून स्वतःला सांगायच्या आहेत. म्हणजे मग त्याने काय होईल, आपण नेहमी जसं आपण बोलतो की वस्तुस्थितीचा स्वीकार होईल सहजपणाने. त्याला कुठलाही आपण त्याच्यावरती दोष न देता, त्याला सतत का झालं असं न करता की ठीक आहे, झालंय माझ्या बाबतीत, आता त्याचा मी स्वीकार करते आणि आता ह्या 2 मुद्द्यांवरती जे आपण बोललो त्याच्यासाठी मी तयार आहे. हा मेसेज आपण त्या हरकत नाही या शब्दांमधून स्वतःला देणार आहोत. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपण विचार करावा आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक दुर्दैवी प्रसंग असेल, वाईट गोष्टी असेल, अपमान असेल, आपल्याला कोणीतरी वाईट ट्रीट करता आहे किंवा आपल्याला कोणी मागे खेचतं आहे, आपल्याला अपयश येतं आहे, पुन्हा पुन्हा आपलं नुकसान होतं आहे, कुठल्याही पद्धतीचा एकटेपणाचा त्रास, कुठलाही त्रास, त्या प्रत्येक त्रासाला आपल्याला सज्ज व्हायचंय. त्या त्रासातून एकतर स्वतःला त्याचा परिणाम न करू देण्यासाठी आणि दुसरं जे आपण बोललो त्याच्यावरती मात करण्यासाठी. म्हणूनच हरकत नाही, आता पुढचं आयुष्य आहे त्याच्यावरती मला लक्ष द्यायचंय, हे आपल्याला स्वतःला सांगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरती नक्की विचार करा, त्याचा आयुष्यामध्ये, रोजच्या आयुष्यात वापर करायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा
आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.